नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना एकाच गोष्टीची प्रतीक्षा आहे की नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ त्यांना कधी मिळतोय। तर याच्यामध्ये अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे हप्ते वितरणामध्ये विलंब होत आहे, म्हणजे जो हप्ता आहे तो येण्यास उशीर होत आहे। तर याच्यामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की मागील आठवड्यामध्ये विधिमंडळ अधिवेशन होते, तर याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा बिझी होती। त्याचबरोबर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 21 तारखेला ज्या निवडणुका झाल्या यांचा देखील निकाल आहे आणि पुढील महिन्यामध्ये देखील निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल तसेच इतर देखील कल्याणकारी योजना आहेत जसे की संजय गांधी निराधार योजना, तर या योजनांच्या पेन्शन वितरणाला देखील विलंब झालेला आहे। म्हणजेच अशा प्रकारे अनेक कारणं आहेत की लक्षात द्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणास उशीर होणार आहे। पण लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो तुम्हाला कन्फर्म येणार एवढं नक्की आहे, कारण का वित्त विभाग असेल, सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, तर मंत्रिमंडळ आहे यांच्या संमतीने ज्यावेळी वित्त विभागाची मान्यता दिली जाते त्याच्यानंतर मंत्री आदिताई तटकरे असतील हप्ते वितरणाची घोषणा करत असतात। पण सध्या तुम्ही मंत्री आदिताई तटकरे यांचं ट्विटरचं पेज पाहत असाल तर त्या ठिकाणी अजून तरी हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे। अनेक सोशल मीडिया असेल, समाज माध्यम असेल याच्या माध्यमातून हप्ते वितरण सुरू झालेलं आहे किंवा हप्ते वितरणाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, अशा प्रकारची घोषणा होत आहे। पण लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी घोषणा आहे त्याची निश्चित अशी वेळ नाही आहे। मंत्री आदिताई तटकरे कोणत्याही वेळी या संदर्भात घोषणा करणार आहेत। पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आता डिसेंबर महिन्याची 18 तारीख उजाडलेली आहे, तर 2 महिन्याचे हप्ते एकत्रित मिळणार का या संदर्भात देखील अनेक मेसेजेस येत आहेत। आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत। लाडक्या बहिणींना जर 2 हप्ते एकत्रित मिळत असतील तर आनंदाचीच बातमी असणार आहे, कारण का 2 हप्ते एकत्र मिळणे ही मोठी गोष्ट आहे। पण लक्षात घ्या की जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे याच्यामध्ये केवळ नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचीच वाच्यता करण्यात आलेली आहे। पण लक्षात घ्या, येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भात खुलासा होणार आहे। 2 हप्ते एकत्र मिळणार का, 2 हप्ते एकत्र मिळणार का, 1 हप्ता मिळणार का? तर लक्षात घ्या, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणारच आहे, पण 2 हप्ते मिळणार का की नाही या संदर्भातली अपडेट येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे। त्यामुळे सध्या लक्षात घ्या की अजून तरी घोषणा झाली नाही आहे, लवकरच घोषणा होणे अपेक्षित आहे, कारण का संपूर्ण वर्षभराच्या तुलनेत सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण होण्यास खूपच उशीर झालेला आहे। आम्ही देखील वारंवार त्यांचं ट्विटरचं पेज असेल ते देखील चेक करत आहोत, मंत्री उपमुख्यमंत्री यांचे देखील पेज आहे ते देखील चेक करत आहोत, पण अजून या संदर्भात घोषणा झाली नाही आहे। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवला जाईल। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।